तिनका था हमने सवारा, अपनी वो माटी और घर बारा। लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन गए विजयी भव, विजयी भव, गगन गए विजयी भव। लोकदार मेळाव्याच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, या मतदारसंघातील अनेक प्रश्न जसे आहेत तसेच आहेत। 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत, पार्टीसाठी कुठेच काही काम केलेलं नाही, जुन्या कार्यकर्त्याला विश्वासात घेतलेलं नाही, म्हणून या ठिकाणी आज या मतदारसंघातील लोकांची खतखत आहे। मतदारसंघामध्ये लोकांच्या प्रती आक्रोश आहे, तो आक्रोश आज या मेळाव्यातून तुम्हाला दिसलाय। मतदारसंघातील जनता ही साखर सम्राटाला कंटाळली, घराणेशाही, साखर सम्राट, शेतकऱ्यांची पिळवणूक, ऊसतोड मजुराची पिळवणूक, ऊस उत्पादकाची पिळवणूक, असंख्य त्या ठिकाणी या लोकांनी या मतदारसंघातील जनतेला विटीस धरलेलं आहे। आणि ते विटीस धरलेलं ही जनता या ठिकाणी उद्रेक तुम्हाला पाहायला भेटले, ते अजून तर काही नाही, येणाऱ्या काळात पाहतो। आमची विनंती आहे, त्यांच्या बिचारा आमच्या बहीण आहेत, आम्ही बहीण म्हणून त्यांना स्वीकारलंय आणि त्यांनी आता भाऊ म्हणून आमच्या मागे राहा। त्याच्या सगळ्या बहिणीला पण भावाला काहीच नाही असं नको, म्हणून आता त्यांनी थांबलं पाहिजे आणि आमच्या पाठीमागे निश्चित उभं राहिलं पाहिजे, अशी विनंती या माध्यमातून मी त्यांना करतो। आम्ही भारतीय जनता पार्टीला वरिष्ठ नेत्यांशी आम्ही चर्चा केलेली आहे का या मतदारसंघातील लोकांचा आवाज ऐकून त्या ठिकाणी तुम्ही लोकप्रतिनिधी किंवा त्या ठिकाणचं सीट द्या। पण शेवगाव आणि पाथर्डी मतदारसंघातील जनतेचा आवाज त्या ठिकाणी तुम्ही ऐका, त्या ठिकाणी जनता काय म्हणते, जनता कशा प्रश्नाशी सामना करते, निश्चित त्याचा आवाज ऐकून त्या ठिकाणी तुम्ही पुढची दिशा घ्या, तुमचा उमेदवार त्या ठिकाणी तुम्ही द्या। पण जर आवाज जर जनतेचा दाबण्याचा प्रयत्न केला तर निश्चित ते भारतीय जनता पार्टीला परवडणार नाही। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, निश्चित पार्टीने अशा पद्धतीची भूमिका घेणार नाही मला गॅरंटी। आणि हा मतदारसंघ जर पार्टीला गमवायचा असेल, पार्टी निर्णय घेईल, शेवटी माझ्यासारखा कार्यकर्ता पार्टीचा म्हणून काम करतोय। पण जनता उद्याच्याला ही एवढी मोठी जनता आलेली, माझं ऐकन हे मी काही शाश्वती देऊ शकत नाही। आजळेंनाच जर उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर झाली, भारतीय जनता पार्टीने जे आमचे पहिले उमेदवार आहेत, पहिले आमचे या ठिकाणचे लोक होते, त्यांना जर उमेदवारी दिली, तुम्ही पाहिले त्यांच्या विरोधातच भारतीय जनता पार्टीचा मेळावा, त्यांच्या विचाराच्या विरोधात त्यांना त्या ठिकाणी ही जनता त्यांना त्रासून हा मेळावा आहे। आम्ही काही कुठं आमदार मंत्री असं काही नाही, त्यांना उमेदवारी दिली, निश्चित त्या ठिकाणची सीट तुम्ही समजून घ्यायची।